श्रीराम. मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागे. माणसाचं आयुष्य म्हणजे 60 ते 80 वर्ष, म्हणजे दीर्घकालीन म्हटलं तरी विश्व उत्पत्तीच्या मानानं खूपच लहान आणि क्षणभंगूर आहे. हे पटवून देण्यासाठी श्री समर्थ मोठमोठी उदाहरणं देतात. इथं रावणाचं उदाहरण देताना ते सांगतात की रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. त्यानं खूपच मोठी तपश्चर्या केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं. त्याच्याकडं ऐश्वर्यानं भरलेले महाल, उद्यानं, विपुल संपत्ती, संतती, विशाल साम्राज्य असं अकुतोभय वैभव होतं. पण त्याची वृत्ती राक्षसी, तापसी, हावरट होती. इतकं वैभव असूनसुद्धा त्याला वनवासातल्या सीतेचा मोह झाला. ही दारेशणा इतकी जबरदस्त होती की त्याच्यापुढं त्याला सगळं वैभव फिकं वाटू लागलं. त्यामुळं त्याचं राज्य, वैभव आणि सैन्य हे सगळं अवघ्या काही काळामध्ये त्याच्या हातातून सुटलं. तो स्वतः रावण धुळीला मिळाला. त्याची अपकीर्ती झाली. देवांनासुद्धा जो दीन करून सोडत असे तोच वाईट वृत्तीचं आणि अधमतेचं प्रतीक बनला. इथं रावण हा हावरट माणसाचा प्रतिनिधी आहे. अति हाव माणसाला कशी खालच्या पातळीवरती नेऊन ठेवते हे समर्थांना यातून सांगायचं आहे. माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच ही मानवी वृत्ती त्याचा घात केल्याशिवाय राहत नाही. म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा सांगतात की ऐश्वर्याकरता तू वेडावाकडा वागू नकोस. धन नकोच असं नाही, तर ते चांगल्या मार्गानं मिळव. तसंच सामाजिक समतोल ढळणार नाही याकडेही लक्ष ठेव. धन, पैसा हा सन्मार्गानं मिळवला आणि चुकून नष्ट झाला तर आपली मनःशांती ढळू देता कामा नये. शेवटी सत्याचा मार्ग हाच खरा असतो. आवश्यकतेपेक्षा जास्त द्रव्याची अपेक्षा करणं हे वाईटपणाचं पहिलं रूप आहे. तर ते मिळवण्यासाठी दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करणं हे वाईटपणाचं दुसरं रूप आहे. खरं तर जो दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा धरतो, दुसऱ्याला संपवण्याची तयारी करतो, तो वेळ प्रसंगी स्वतःला वाचवायला मात्र कमी पडतो. म्हणून वाईट मार्गाचा अवलंब न करता सन्मार्गाचा वापर कर असं समर्थ सांगतायत. कुडी या शब्दाचा एक अर्थ आहे वाईट किंवा दुष्ट भावना. आता ही वासना सोडण्यासाठी ते वेगी या शब्दाचा वापर करतात. ही वासना हळूहळू कमी करायची नाही, वेगी करायची आहे. सदाचरण हे सर्वथा योग्यच आहे. हे ज्या क्षणी तुम्हाला पटेल त्या क्षणी त्याचा अवलंब केला पाहिजे. दासबोधाची फलश्रुती सांगताना समर्थ म्हणतात, क्रिया पालटे तत्काळ. तेव्हा मन एखाद्या वाईट गोष्टीकडं पुन्हा पुन्हा जातं, ते काढून सन्मार्गाला आणावं लागतं. आणि हे एकदम होणं कठीण आहे. पण नामस्मरणानं, साधनेनं हे सहज साध्य होऊ शकतं. वासना माणसाला दुःखी बनवते असं पुढं समर्थ सांगतात. सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की युधिष्ठिर हा इतका सदाचारी आणि सत्यवचनी असताना त्याला एवढं दुःख का भोगावं लागलं. कारण त्याच्यावर आलेलं संकट द्यूताच्या आसक्तीतून आलेलं होतं. म्हणजे समर्थांच्या भाषेमध्ये त्या संकटाचा उगम हा कुडी वासनात जन्माला आलेला होता. द्यूत खेळण्याची इच्छा मनात आणली नसती तर पुढचा अनर्थ टळला असता. कुडी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे देह. आपण सुद्धा या देहाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नको नको ते करतो आणि हळूहळू त्याची सवय झाली की त्याचं रूपांतर व्यसनामध्ये होतं. ते केल्याशिवाय चैन पडत नाही. मला सकाळी उठल्याबरोबर चहा प्यायल्याशिवाय जमत नाही असं सांगणारे कित्येक लोक आहेत. हा कुडी वासनेचाच भाग आहे. तेव्हा पुढचं दुःख टाळायचं असेल तर या देहाचे चोचले पुरवणं बंद कर असं समर्थ इथं सुचवतायत. बळे काळ हा लागला पाठी लागी. यात समर्थांनी आयुष्याची अनिश्चितता सांगितलेली आहे. त्यासाठी आलेला प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे.
या जगात सर्वात मौल्यवान काय असेल तर ते म्हणजे वेळ. कारण गेलेला काळ परत आणता येत नाही आणि येणाऱ्या काळाची कोणतीही खात्री नाही. मी छान धान्य पेरलं पाऊस उत्तम पडला आहे, ते तयार झालं की मी ते विकेन आणि त्यातून एखादी अमुक अमुक गोष्ट करेन, असं ठरवत असताना वादळ यावं आणि हाताशी आलेलं पीक भुईसपाट व्हावं. तद्वतच मी हे झालं की ते करेन, अशी इमली रचणाऱ्या माणसाची अवस्था असते. भविष्यात काय वाढून ठेवलं आहे ते कोणालाच माहिती नसतं. म्हणून समर्थ म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग चांगलं वागावं, चांगलं घडावं आणि त्यातून स्वतःचं आणि समाजाचं हित साधावं याकरता केला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागे. श्रीराम.